सांगाल प्रेस कॉन्फरन्स होतं? नमस्कार. सर्व पत्रकार बंधूंचे मी सर्वप्रथम आभार मानतो. आजची पत्रकार परिषद ही काल जी तहकूब सभा नगर परिषदेमध्ये ठेवण्यात आलेली होती यांची पुन्हा तहकूब करण्यात आलेली आहे. त्या बाबतीमध्ये आज आपण हितगुज करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. कालची जी बैठक आहे, जी तहकूब बैठक होती, ती काल 4 वाजता नगरपालिकेच्या सभागृहामध्ये सुरू झाल्यानंतर केवळ 5 मिनिटामध्ये काहीतरी धातूरमातूर कारण सांगून नगराध्यक्ष सह सर्व सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक हे सभागृहातनं कोणत्याही सभासदांशी चर्चा न करता सभा तहकूब म्हणून निघून गेले. खरं म्हटलं म्हणजे मी वारंवार सांगतो आणि सभागृहातही सांगितलेलं आहे की नगर परिषदेची कोणतीही सभा अशा प्रकारे तहकूब करता येत नाही. तो जरी नगराध्यक्षांचा अधिकार असला तरी नगराध्यक्षांनी एकदा तहकूब केलेली सभा जर दुसऱ्यांदा भरवत आहे आणि जर ते पुन्हा तहकूब करायची जर त्यांची इच्छा असेल तर तिथल्या बहुतांश नगरसेवकांची त्यांनी चर्चा करून विनंती करून ती सभा तहकूब केली पाहिजे. मला तर हेच कळत नाही आहे की एकीकडे सभा भरवायच्या, सभेच्या तारखा द्यायच्या, सर्व सभासदांना बोलवायचं आणि लगेच ती सभा 5 मिनिटामध्ये रद्द करून पळून जायचं. हा पळपुटेपणा कशासाठी? त्याच्या पाठीमागचं काय कारण आहे हे त्यांनी जनतेला सांगितलं पाहिजे. जर तुम्हाला एवढाच विकास कामांचा कळवळा असेल आणि भुसावळकर जनतेची कामं करायची असेल तर ते सभागृहामध्ये तुम्ही कामकाज का चालू करत नाही किंवा तुम्ही नगराध्यक्ष म्हणून ते सगळी सिच्युएशन का हँडल करत नाही आहे, का सभा घेत नाही आहे, का तुम्ही 5 मिनिटामध्ये सगळे तहकूब म्हणून निघून जातात? नियम असा सांगतो, कोणतीही तहकूब सभा सुरू झाल्यानंतर अगोदर जर पुन्हा तशी काही अडचण असेल तर त्यांनी अगोदर 15 मिनिटे नंतर आणखी अर्धा तास तहकूब करावी आणि जर आणखी दुसऱ्या दिवशी किंवा त्याच्या पुढच्या तारखेपर्यंत जर तहकूब करायची असेल तर त्यांनी सभागृहामध्ये हजर असलेल्या बहुतांश नगरसेवकांशी चर्चा करून ती सभा तहकूब केली पाहिजे असा नियम आहे. परंतु वारंवार नगरसेवकांना नोटीस देऊन बोलवायचं आणि पुन्हा 5 मिनिटात पळून जायचं म्हणजे नगरसेवक यांच्यासाठी काही रिकामे नाही. शहरासाठी आम्ही भुसावळकर जनतेसाठी रिकामे आहोत, त्यांच्या सेवेसाठी रिकामे आहोत. परंतु असे सत्ताधाऱ्यांचे खेळ खेळण्यासाठी आणि त्यांचे साध्य साधण्यासाठी आम्ही असे वारंवार जाणं आम्हाला काही योग्य वाटत नाही. सेकंड, आम्ही जेही आंदोलन करतो आहेत, ज्याही तक्रारी करतो आहेत, जेही आम्ही बोलत आहोत हे कायद्याच्या चौकटीत बोलत आहोत. दुसरं, आमचं जे आंदोलन आहे हे हाय व्होल्टेज ड्रामा नाही. आम्ही जर अशी भूमिका घेतली नसती तर कदाचित आतापर्यंत नगराध्यक्षांना अनेक चुकीची कामे करण्यास भाग पाडले गेले असते नगरपालिकेच्या माध्यमातून. कारण ज्यांची सही लागत नाही ते तिथं आधिपत्य गाजवत आहेत. एक स्वीकृत नगरसेवक पूर्ण नगराध्यक्षांसह सर्वांना वेठीत धरतोय, हे काही योग्य चित्र नाही. नगरपालिकेची सभा झाली पाहिजे, जनतेच्या कामावर चर्चा झाली पाहिजे, तरच ही या शहरातील कामे होतील. आमच्या बहुमताचा त्यांनी आदर केला पाहिजे. जनतेने घेतलेला कौल त्यांना मान्य नाही का? आम्ही एकेकडे नगराध्यक्षात त्यांचा निवडून आला, हा कौल आम्ही मान्य केलेला आहे आणि आम्ही या कौलाचा मान घेऊनच आम्ही त्यांच्याशी सौजन्याने वागतो, चांगल्या पद्धतीने वागतो, त्यांचा योग्य तो सन्मान ठेवतो. परंतु विरोधकांना अगदीच काडीचं महत्त्व न देता ते त्यांची भूमिका जर टापटत असतील आणि कोणतरी स्वीकृत नगरसेवक हे संपूर्ण शहराला वेठीत धरत असेल तर जनतेनं त्या स्वीकृत नगरसेवकास आणि त्यांच्या पार्टीत यासाठी जबाबदार धरलं पाहिजे. आम्ही आमचे आंदोलन कायद्याच्या चौकटीत केलेलं आहे. कारण तुम्ही बघितलं असेल की सभा तहकूब केल्यानंतर जेव्हा संतोष चौधरी बाहेर गेलेत तेव्हा तिथं तहकूब म्हणून त्यांनी आसुरी आनंद घेतला. खरं म्हटलं म्हणजे सत्ताधाऱ्यांसाठी तहकूब म्हणून निघून जाणं हा नामुष्कीची वेळ आहे. एकदा नव्हे दोनदा तुमच्यावरती नामुष्की आली, त्याचा कुठला आसुरी आनंद तुम्ही काल मनवत होते? काहीतरी 5-50 कार्यकर्त्यांसमोर टाळ्या वाजवून घ्यायच्या, स्वतःच्या नावाचा जय जयकार करून घ्यायचा आणि आम्ही सभा तहकूब केली म्हणजे मी खूप मोठं काम केलं किंवा मी खूप मोठा तीर मारला, असं होत नाही.
तुम्ही भुसावळकर जनतेला वेठीस का धरताय? कायद्याच्या चौकटीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटना, दिलेलं संविधान, त्यांना आम्हाला अधिकार दिलेला आहे. आम्ही बहुमतात आहोत. आमचा आदर करा. आमचे जे नियम असतील त्या नियमानुसार तुम्ही आमचं निवेदन स्वीकारा आणि त्याच्यावर ॲक्शन घ्या, त्याच्यावर कारवाई करा. उद्याच्या दिवशी जर तुम्हाला असं वाटत असेल की आमचं निवेदन तुम्ही फेटाळू शकता, तुमच्या मनानं करू शकता, तर तसं करून बघा. तुम्हाला कोण मना करताय? परंतु आम्ही आमचं निवेदन देत असताना ते साधं निवेदन स्वीकारत नाही. तुम्ही ह्या शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत. कोणीतरी तिकडून तुम्हाला खुणावलं की तुम्ही ते निवेदन घेत नाही. हे कुठलं योग्य आहे? आणि आमचे ह्या मागच्या पत्रकार परिषदेमध्ये निक्की बत्रा बोलले, तर त्यांना जीवे ठार मारण्यासाठी धमकी दिली जाते, त्यांच्यावर गावगुंड सोडले जात आहे. आमच्या निक्की बत्राच्या केसालाही धक्का लागला तर या शहरामध्ये काय होईल याची तुम्ही हे शहर पाहिलं. मग आमच्या जर निक्की बत्राच्या केसालाही धक्का लागला तर अशी गावगुंडे दुर्दी आणि गुंडगर्दी आम्ही या शहरात खपून घेतली जाणार नाही. गेल्या 15 वर्षापासून हे शहर आता शांत झालेलं होतं. पुन्हा काहीतरी अराजकता करून या गाव शहरामध्ये गुंडगिरी फैलवून पुन्हा ते दहशतीचं वातावरण निर्मितीचं काम सुरू आहे. कालही तुम्ही बघितलं असेल, मी सर्वप्रथम पत्रकार बंधूंच्या माफी मागेल, परंतु आम्ही सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला जरी मना केलं, नगराध्यक्षांनी जरी तुम्हाला परवानगी दिली नाही, तरी आम्ही सर्वांनी तुमच्यासाठी त्या सभागृहात बोलले की तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात, त्यांचा आताच तुम्ही पत्रकारांनी त्यांचा सत्कार केला, त्यांना सभागृहात येण्यासाठी का मना करताय? मी तुम्हालाही विनंती करेन की हाच प्रश्न तुम्ही त्यांना विचारा की सभागृहामध्ये पत्रकार आल्यानंतर असं काय होणार होतं की तुम्ही पत्रकारांना काय येऊ देत नाही किंवा काय येऊ दिलं नाही. आज तुम्ही बघितलं असेल तिथे एवढा मोठा फौजफाटा, हे एवढे कार्यकर्ते, हे ते तिकडे लोक उभे, हे एवढं नाटक कशासाठी, एवढं थोतांड कशासाठी? या शहरात कामं करायची आहेत का वादविवाद करायचे आहेत? नगराध्यक्षांनी संपूर्ण शहरातील 50 नगरसेवक आहेत, त्यांचा सन्मान ठेवावा. त्यांचे जे म्हणणे असतील ते त्यांनी शांततेत ऐकावं. आणखी येणाऱ्या तहकूब सभेमध्ये आम्ही आमचं निवेदन देणारच आहोत. अशा तुम्ही कितपर्यंत ह्या सभा तहकूब करणार आहे आणि निव्वळ निवेदन देताय, ह्या कारणाकरता तुम्हाला सभा तहकूब करावी लागते, त्याच्यापेक्षा मोठी नामुष्की असू शकते. आणि पत्रकार बंधूंना तिथं येऊ न देण्याचं पाठीमागचं कारण हेच आहे की त्यांनी काल प्री प्लॅनिंग करून त्या सभागृहामध्ये वादविवाद आणि मोठी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला. आता काल पुरुष मंडळी थोडीशी किरकोळ ॲग्रेसिव्ह होती, परंतु त्यांनी महिला नगरसेवकांना वादवाद करण्यासाठी सांगितलेलं होतं. परंतु आमच्या महिला राजरागिनी एक कमी नाहीत, त्यांचे सर्व प्रयत्न आमच्या महिला सभासदांनी हाणून पाडले आणि तेही पक्के आहेत. त्यांच्या अंगावर जर कोणी जात असेल तर आमच्या महिला नगरसेविका सुद्धा मागे हटणार नाही. मग त्याला होणाऱ्या परिणामाला सत्ताधारी पार्टीचे जे नगरसेवक असतील, जे पदाधिकारी असतील, जे असतील ते कारणीभूत असतील. या शहरामध्ये आमची बांधिलकी शहराची आहे. माननीय संजय भाऊ सावकारे यांनी 15 वर्षात गाजावाजा न करता या शहरात अनेक कामं केलेत. आता इथं तर थोड्या गोष्टीसाठी परवा तर काय म्हणे, त्या अपंग लोकांचा मेळावा, त्यांना 8 तास बसून ठेवलं. यापूर्वी 5-7 वर्षापासून जेही अपंग बांधव असतील त्यांना तिथून नगरपालिकेमधनं पैसे मिळून जात होते, चेक मिळून जात होता. एवढं नाटक करायची काय गरज आहे? त्या बिचारा अपंग लोकांना 7-8 तास नुसतं पडताळणीच्या नावावर बसून ठेवायचं आणि त्यांना आतापर्यंत चेक दिले गेले नाही, आतापर्यंत पैसे पाठवले गेले नाही, काय तर म्हणजे चालूच आहे म्हणे. मग अपंग लोकांना तर तुम्ही मेळावा घेऊन त्याच्यात काय साध्य केलं? कालच्या दिवशी म्हणे आम्ही बेरोजगारांचा मेळावा घेतो. त्या बेरोजगार लोकांचे कोण होते तिथं? जे नगरपालिकेमध्ये मानधन तत्वावर असतील, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं काम करत असतील ते लोक आहेत. त्यांना 3-3 महिन्याचा पगार यांनी दिला नाही. त्यांचे जे बिलं असतील ते बिलं स्वतः नगराध्यक्षांनी त्यांच्या कॅबिनमध्ये ठेवलेले आहे आणि त्या कॅबिनमधल्या कपाटाला कुलूप मारून चाबी स्वतः घेऊन जात आहेत. खरं म्हटलं म्हणजे नगरपालिकेच्या फायली त्या ठेकेदाराच्या असो की कोणत्या असोत, त्या कोणत्याही लोकप्रतिनिधीला स्वतःजवळ ठेवण्याचा अधिकार नाही. चेक करू शकतात, त्यात आदेश देऊ शकतात, त्यात काय चुकीचं असेल ते सांगू शकतात, काय चुकीचं होऊ नये यासाठी ते सांगू शकतात. तो त्यांचा अधिकार आहे, सर्वांचा अधिकार आहे. परंतु असे त्यांच्या कपाटामध्ये ठेकेदाराचे बिलं ठेवायचे, त्याला ताला मारायचा, चाबी घेऊन जायचे, हे काही योग्य लक्षण नाही आहे आणि या बाबतीतही आम्ही
निश्चितपणे तक्रार केलेली आहे. 1-2 दिवसामध्ये ते बाबतीमध्ये चेक करण्यासाठी शासनाचे लोक येणार आहेत. भाऊ हे निवेदन ठेकेदाराला हे जे पोरं आलेले यांना सांगितलेलं होतं की तुमचा 3-3 महिने पगार आम्ही काढून देऊ, त्या हिशोबाने आलेले होते. यांच्याजवळ कुठे नोकऱ्या आहेत? 400 लोकांना तुम्ही नोकऱ्या देण्याचं म्हणताय, रोजगार देण्याचं म्हणताय. तुम्ही सांगा तसंही कुठं लावणार आहेत? काय विजन आहे तुमच्याजवळ? कुठं तुमचे कारखाने आहे का? कुठं तुमच्या नगरपालिकेमध्ये कुठले स्वतःचे असे आपल्याला 400 गुन्हे लावण्याचा अधिकार आहे का? तुम्ही कुठले 400 लोकांची वॅकन्सी मंजूर करून आणलेली आहे? असं सर्व ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी मुसळकर जनतेला दिलं पाहिजे. उगीचच बेरोजगारांच्या, अपंगांच्या, महिलांच्या आरोग्याशी, त्यांच्या भावनांशी खेळ खेळून उपयोग नाही. हा सर्व खेळ चालू आहे, निव्वळ राजकारण सुरू आहे. एकेकडे सांगायचं की आम्हाला मिटिंग करू देत नाही, आम्हाला कामं करू देत नाही, आणि एकाकडे स्वतः मिटिंग घ्यायच्या नाही, पळकुटेपणा करायचा, पळून जायचं, हे योग्य नाही. आणि आम्ही ह्या सर्व गोष्टींचा निषेध करतो. ह्या सर्व काल ज्या घटना घडलेली आहे, आम्ही आता 2 त्यांनी सभा तहकूब केल्या, त्या संदर्भामध्ये निश्चितच आम्ही आमच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करणार आहोत. असं वारंवार तहकूब करण्याचा अधिकार नाही. त्यांना वन साईड 5 मिनिटामध्ये अशी तहकूब सभा करता येत नाही. परंतु जर असं कोणी नियमबाह्य काम करत असेल तर निश्चित त्याच्या संदर्भामध्ये हे गैरवर्तन आहे. हे जे नियम आहे त्या नियमाच्या विरुद्ध आहे, आणि अशा गैरवर्तनामुळे कदाचित एखाद्याचं पद जाऊ शकतं त्यांच्याच चुकीमुळे. तर मी विनंती करेन की अशी चूक वारंवार करू नका, जेणेकरून आम्हाला तक्रारी दाखल करता येत असेल. भुसावळकरांचं काम करा. भुसावळकरांच्या सेवेसाठी तुम्ही निवडून आलेले आहेत, आम्ही सुद्धा निवडून आलेलो आहोत. सर्वांच्या प्रभागातले कामं झाले पाहिजे, शहरातील नागरिकांचे कामं झाले पाहिजे. आज नगरपालिका अशी परिस्थिती आहे की सामान्य माणूस तिथे येत नाहीये. सामान्य माणूस कुठलं काम घेऊन येताना दिसत नाही. अगोदर नगरपालिकेमध्ये गर्दी पाहिली जात नव्हती. हे लक्षण योग्य नाही आहे, याचा सारासार विचार करावा. येणाऱ्या बैठकीत सुद्धा आम्ही जे नियमात आहे, जे कायद्याच्या पुस्तकात लिहिलेलं आहे त्याच्याप्रमाणेच वागणार, आणि त्याचप्रमाणे आम्ही नगरपालिकेचं कामकाज करतो. एक छोटा प्रश्न आहे, शॉर्टकट पाहिजे. जे निवेदनला धरून आहे संपूर्ण प्रकार सुरू आहे, आता जे पुढे जे सभा पुन्हा होणार तर ते निवेदन पुन्हा असेल का? हे बघा, नगरपालिकेचा नियम आहे, जर एकाच वेळेला 32 नगरसेवक 33 नगरसेवक जर तुम्हाला निवेदन देत आहे की सभागृहातील कामकाज चालवताना सर्व विषय वाचन झाले पाहिजेत, सर्व विषयांवर मतांतरे झाले पाहिजेत, सर्व विषयांवर मतं घेतली गेली पाहिजे, आणि जे मतं घेतल्यानंतर कोण अगेन्स्ट आणि कोण विरोधात आणि कोण फेवरमध्ये याची नोंदणी नगरपालिके इतिवृत्त झाली पाहिजे. हा नियम आहे. आम्ही काय आमचं घरचं पुस्तक लिहिलेलं नाही की आम्ही आमचे नियम आमचे स्वतःचे बनवलेले नाही. तर नगरपालिकेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कोणाजवळ सांगायच्या? आम्ही डिस्पॅचमध्ये सुद्धा दिलेलं होतं. परंतु नगरपालिकेच्या सभागृहामध्ये 1 मिनिट तुम्हाला निवेदन घ्यायचं आहे, आणि त्याच्यावर तुम्हाला काय योग्य तो निर्णय घ्यायचा तो घ्या. परंतु आमचं निवेदन सुद्धा स्वीकारणार नाही. 32-33 लोक जर एकाच वेळेला तुम्हाला निवेदन देत आहे तर तुम्ही निवेदन स्वीकारण्यासाठी का नकार देताय याचं तर कारण सांगा. कशासाठी एवढा उपापो, एवढा दांगडो घालायचा, लगेच पळून जायचं, गावभर त्याची चर्चा करायची? तुम्हाला शहरातले विकासाचे कामं करायचे नाही आहे. त्याच्यानंतर त्यांना या शहराचे फक्त राजकारण करायचं आहे, आणि जास्तीत जास्त कोआपचे जे नगरसेवक आहेत तेच जास्त बोलतात. मुळात त्यांनी नगराध्यक्षांना सल्ले देण्यासाठी ते आलेले असतात. या सभागृहाला योग्य तो सल्ला देण्यासाठी स्वीकृत नगरसेवक असतात, पण ते सल्ले देणे दूरच ते स्वतःच ते तिथं दांगडो घालण्याचा प्रयत्न करतात. आणखी ते त्यांच्या नगरसेवकांना भाग पाडतात. तर हे योग्य नाही आहे. आम्ही कायद्याच्या चौकटीमध्ये त्यांची मागणी केलेली आहे. पुढच्या बैठकीत करतात. तुम्ही 50 नगरसेवक पूर्ण 3 लाख लोकांना भेटी करता असं वाटत नाही? आमचं चुकत असेल तर आम्हाला जनतेने जोड्याने मारावं. आम्ही कायद्याच्या चौकटीत दाखवतोय, परंतु जे चुकत असतील त्यांनाही जोड्याने मारायचं. किती दिवस 50 नगरसेवक जरी असले तरी आमचं म्हणणं जर खोटं असेल, आमचं म्हणणं जर कायद्याच्या चौकटीच्या बाहेर असेल तर जनतेने आम्हाला मारावं बुटाबुटाने. परंतु जर कायद्याच्या चौकटीत बसून आम्ही जर काही नियमबाह्य काम करू देत नसेल आणि त्याचा जर राग येत असेल, हे बघा, मागच्या पंचवार्षिकमध्ये आम्ही सर्व नगरसेवकांनी यांनी केलेल्या पापाचं फळ भोगलेलं आहे. आम्ही अनेक नगरसेवकांनी 1,82,000 रुपये भरलेले आहेत. आज ज्या लोकांना नियमबाह्यपणे टाइमली विषय घेऊन असे 34 लोकांना नगरपालिकेत नोकरीला लावलेलं होतं, त्याची 1,82,000 1,82,000 असे सर्व नगरसेवकांकडनं वसुली झालेली आहे.
मग आणि ज्यांनी जे पैसे घेऊन नोकरीवर लावलेले होते ते पैसे घेऊन मोकळे झालेत. आता त्यांची नावं सुद्धा आमच्याजवळ आहेत. आमच्याजवळ ज्यांनी पैसे दिले होते त्यांनी तक्रारी दिलेल्या आहेत. आजपर्यंत त्या बिचाऱ्या गोरगरीब जनतेला त्यांना पैसे दिले गेले नाहीत. ते बेरोजगार आजही भटकताय. त्यांना कशासाठी पैसे दिले नाही तुम्ही? त्यांना त्यांचे पैसे दिले नाही, नोकरी दिली नाही आणि रोजगार मिळावे भरतात. तुम्हाला तशी नैतिकता नाही आहे. तुम्हाला तसा नैतिक अधिकार नाही. आणि 50 नाही, केवळ 1-2 जण या शहराला वेठी धरताय. आम्ही कायद्याच्या चौकटीत जे योग्य आहे ते बोलतोय. आम्ही जर चुकत असलं तर आमचा मुद्दा कोणी खोडून काढावा, आम्ही अशी विनंती. किती दिवस झाले? आता हे त्यांच्यावर अवलंबून आहे. कुटुंब प्रमुख म्हणून नगराध्यक्ष असतात. या शहराचा त्या प्रथम नागरिक आहे आणि त्या नगरपालिकेच्या सभेसाठी तर आमच्या सर्वांसाठी कुटुंब प्रमुख आहे. त्यांना सर्वांशी कुटुंबाप्रमाणे वागलं पाहिजे. त्यांना केवळ सत्ताधारी पार्टीचे 12 नगरसेवक आणि 13वा कोऑपचा नगरसेवक त्यांच्या हितासाठी जर ते लढत असतील तर मग ते नाईलाज आहे. आम्ही प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे की तुम्ही सर्वांना विश्वासात घेऊन शहराची कामे करा. परंतु जर तुम्ही असा विचार करत असाल की तुमचे 12 नगरसेवक आणि नगराध्यक्ष तुमचा निवडून आला म्हणजे संपूर्ण नगरपालिका फक्त तुमची एकट्याची आहे असा अर्थ होत नाही. या शहरातला जर तुम्ही इतिहास बघितला ना, एखाद्या पदावर एखाद्या कार्यकर्त्याला बसल्यानंतर तो जर चौधरी परिवारातला नसेल तर त्याला योग्य ते काम करू दिलं जात नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. यापूर्वी उमेश नेमारे नगराध्यक्ष होते, त्यांना सुद्धा काम करू दिलं जात नव्हतं. तेव्हा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होतो. तेव्हा संत चौधरींनी स्पष्टपणे सांगितलं की जोपर्यंत मी जेलमधून सुटून येत नाही तोपर्यंत शहरातले कामे सुरू करू नका, काही करू नका. सेकंड, त्यांनी अख्तर पिंजारी बसलेले होते त्या पिरियडमध्ये सुद्धा त्यांनी अशाच प्रकारचे वादविवाद करून विरोधी पक्षाचे कोणती कामं करायची आणि त्यांची बोलायचं नाही अशा प्रकारचं वातावरण ठेवलेलं होतं. आताही ज्या गायत्रीताई बंगाडे ह्या स्वतःच्या जीवावर निवडून आलेले आहेत त्यांचं फुकटचं श्रेय कोणी घेऊ नये. ते जनतेने निवडून दिलेले तो कौल आम्ही मान्य केलेला आहे. परंतु त्यांचं निवडून येण्याचं सगळं श्रेय जर कोणी एक व्यक्ती घेत असेल आणि ते श्रेयापोटी जर ते तिथं असं वागत असेल हे चुकीचं आहे. अशी बाब या शहराला मान्य होणार नाही. ज्या जनतेने मतदान केलेलं आहे त्या जनतेला कदापि मान्य होणार. महाराष्ट्र माझा कर्जा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा, महाराष्ट्र माझा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.